नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असतोच. मोठं करिअर म्हणजे नेमकं काय आणि ते मिळवण्यासाठी नक्की काय करावं लागतं? चला, आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. हा प्रश्न जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि खरं सांगायचं तर त्यांच्या पालकांच्याही मनात असतो नाही का? फक्त चांगले मार्क्स मिळवले म्हणजे मोठं करिअर पक्क, असं खरंच आहे का? याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. चला, यावर जरा खोलात जाऊन विचार करूया. करिअर काउन्सिलर्सचं म्हणणं असं आहे की शाळेतले मार्क महत्त्वाचे आहेतच, यात काहीच वाद नाही. पण ते सगळं काही नाहीत. ती यशाच्या समीकरणातली फक्त अर्धी गोष्ट आहे. खरी गोष्ट तर यापुढे आहे. म्हणजे बघा, खरं यश कशात आहे? तर पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष जगात लागणारी जी स्किल्स आहेत ना, याच्या परफेक्ट कॉम्बिनेशनमध्ये. नुसते चांगले मार्क मिळून काही उपयोग नाही, जर ते ज्ञान वापरायचं कसं हेच माहीत नसेल तर. आणि हेच समजून घेण्यासाठी एक जबरदस्त उदाहरण आहे. केरळच्या राहुल जॉन अजूची गोष्ट आहे का? एकीकडे त्याचे मित्र शाळा आणि ट्युशनच्या चक्रात अडकले होते आणि दुसरीकडे हा पठ्ठ्या काय करत होता? तर कोडिंग शिकत होता. आणि याचा परिणाम पुढच्या फक्त 5-6 वर्षात त्यानं स्वतःची कंपनी म्हणजे एक स्टार्टअप सुरू केला. यावरून कळतं की अभ्यासासोबत प्रॅक्टिकल स्किल्स असणं किती मोठं गेम चेंजर ठरू शकतं. ओके. तर मग हे तर कळालं की फक्त मार्क्स पुरेसे नाहीत. मग प्रश्न येतो की अभ्यासासोबत नेमकं शिकायचं तरी काय? अशी कोणती कौशल्य आहेत जी आपल्याला इतरांपेक्षा 4 पावलं पुढे ठेवतील? तर यशस्वी करिअरसाठी ना 4 महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवं. सगळ्यात पहिलं म्हणजे टेक्निकल आणि डिजिटल स्किल्स. हो, म्हणजे कोडिंगसारख्या गोष्टी. आणि हे अगदी 5वी-6वी पासून सुरू करता येतं. दुसरं आहे व्यवसायाची ओळख, म्हणजे अकाउंटिंग सारख्या बेसिक गोष्टी ज्या 7वी-8वीत असताना शिकता येतात. तिसरं आणि खूप महत्त्वाचं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, म्हणजे कोणतीही अडचण आली की ती सोडवायची कशी हे कळायला हवं. आणि चौथं, ज्याला आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो, म्हणजे टीममध्ये मिळून मिसळून काम करणं, नीट संवाद साधणं आणि समजा अपयश आलं तरी हार न मानता प्रयत्न करत राहणं. बरं, कोणती स्किल्स शिकायची हे तर कळालं. पण आता खरा प्रश्न, ही शिकायची कुठे आणि कशी? याचं उत्तर काय? चिंता करायचं कारण नाही. यासाठी आपल्याकडे MKCL म्हणजेच महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड सारख्या अनेक संस्था आहेत. या संस्था खास कॉम्प्युटर ट्रेनिंग आणि डिजिटल स्किल्स शिकवण्यासाठीच काम करतात. त्यामुळे कोडिंग असो, कॉम्प्युटरच्या बेसिक गोष्टी असोत किंवा अकाउंटिंग, या सगळ्याची सुरुवात करण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे. चला तर मग, या सगळ्या चर्चेचा आपण आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. यातून यशस्वी करिअरचं नेमकं काय रहस्य आपल्या हाती लागतंय? यशस्वी करिअर म्हणजे फक्त मार्कांची शर्यत नाही, तर ते एक पॅकेज आहे. यात काय काय येतं? तर चांगल्या गुणांमधून आलेला आत्मविश्वास, स्वतःच्या क्षमतांवरचा विश्वास, भरपूर मेहनत आणि सगळ्यात महत्त्वाचं, सतत काहीतरी नवीन शिकत राहण्याची वृत्ती. ही शिकण्याची भूक कधीच संपायला नको. आणि हे एक वाक्य, हे या सगळ्यांचं सार आहे असं म्हणायला हरकत नाही. करिअर सल्लागार म्हणतात की अभ्यासासोबत नवीन कौशल्य आत्मसात करत राहणं हेच स्वप्न सत्यात उतरवण्याचा खरा मार्ग आहे. बघा, किती सोप्या शब्दात किती मोठी गोष्ट सांगितली आहे. तर मग हाच विचार घेऊन थांबूया. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आपण कोणतं एक नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करणार आहोत?